नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण अंगणवाडी भरती याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे की जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील। आजची ही भरती अंगणवाडी भरती आहे। ही महिला व बालविकास अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर जर तुम्ही 12वी पास असाल आणि तुम्हाला नोकरी करायची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे। कारण एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। आणि ही जाहिरात एकूण 3 महानगरपालिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे आणि तिथे ही भरती होणार आहे। त्यामध्ये धुळे आहे, चंद्रपूर आहे आणि परभणी आहे, या 3 मोठ्या महानगरपालिका आहेत। ही भरती होणार आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेची ही अर्ज करण्याची डेट ही वेगवेगळी आहे। तर ही सर्वच माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, म्हणजे कुठली माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही। तर बघू आपण याबद्दल सविस्तर माहिती। बघा, स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे। महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। आणि तुम्हाला अर्ज हा एक पर्टिक्युलर नमुना दिलेला आहे अर्जाचा, तो नमुना पण मी तुमच्यासाठी सादर करणार आहे, तो बघून घ्या। त्या नमुन्यातच तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे आणि राज्य सरकारच्या मान्यतेने जाहिरात प्रकाशित केली आहे। पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस। अंगणवाडी मदतनीस म्हणून तुमची पोस्टिंग होणार आहे। आणि शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आणि वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे। आणि स्थानिक रहिवासी असण्याची इथं अट आहे, म्हणजे तुम्ही जर धुळ्यामधून अर्ज करत असाल तर तुम्ही धुळ्याचे रहिवासी असले पाहिजे। तुम्हाला तिथे राहण्याचा रहिवासी दाखला, रहिवासी प्रमाणपत्र काढावं लागेल। चंद्रपूर जिल्ह्याचे असाल तर चंद्रपूरचे तुम्ही रहिवासी असले पाहिजे। परभणी जिल्ह्यात तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही परभणी जिल्ह्याचे रहिवासी पाहिजे। अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेल्या असेल आणि त्या शहरातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्रातील तसेच त्या नागरी प्रकल्पातील गावातील रहिवासी असणे तुम्ही आवश्यक आहे। त्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे। तसेच लहान कुटुंब पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण तुम्हाला इथे अर्जासोबत जोडायचं आहे। आणि उमेदवाराने नमूद केलेली शैक्षणिक अर्हतेपेक्षा किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे मराठी भाषा येणे आवश्यक आहे उमेदवाराला। एका उमेदवाराने एकाच पदासाठी इथे अर्ज करायचा आहे, सादर करायचा आहे। उमेदवाराने एका पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास प्रथम प्राप्त एकच अर्जाचा विचार घेण्यात येईल, म्हणजे एकाच उमेदवाराने एकाच जागेसाठी अर्ज करायचा आहे। कारण की काय झालं, धुळे महानगरपालिका तिथे 21 जागा आहे। चंद्रपूर महानगरपालिकेत सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, भद्रावती असे 5 ठिकाणी जागा निघलेल्या आहे आणि एकूण चंद्रपूरमध्ये 31 पदे आहे। परभणी जिल्ह्यात एकूण 2 पदे आहे, तिथे सारंगनगर, फुलेनगर आणि गंगाखेड नगरपालिका अशा ठिकाणी जागा आहेत। तर मग तुम्ही असे वेगवेगळ्या ठिकाणी जर अर्ज टाकले, तुम्हाला वाटेल इथं नाही इथं लागेल, तिथं नाही तिथं लागेल, असं करू नका। कारण तुम्हाला जिथं खरंच नोकरी करायची आहे तिथलाच अर्ज टाका, म्हणजे त्याचा अर्जाचा तुमचा विचार केला जाईल। कारण तुम्ही कितीही अर्ज टाकले तरी ते फक्त एकाच अर्जाचा विचार करणार आहे। शहराचे नाव, पदाचे नाव नमूद केलेले नसणे, अर्ज अपूर्ण भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवाराची विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे, तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व स्वाक्षरांकित प्रती नसणे इत्यादी कारणामुळे अर्ज अपात्र ठरविण्यात येईल। म्हणजे जर अर्ज भरताना आता अर्ज करायचा आहे तुम्हाला, त्यात सर्वप्रथम वरती एक फोटो चिटकावा लागेल तुम्हाला। त्याचबरोबर तुमच्या शहराचे नाव, तुम्ही म्हणजे तुमच्याकडे ज्या शहराचे रहिवासी प्रमाणपत्र आहे त्या शहराचं नाव व्यवस्थित तिथे टाका।
त्याचबरोबर अर्ज हा पूर्ण भरा, त्यात खाडाखोड करू नका. अर्जाचे 4-5 झेरॉक्स करून घ्यायच्या. भरताना चुका होतात, मान्य, चुकी झाली की लगेच दुसरा अर्ज भरायचा. जोपर्यंत तुमचा अर्ज हा नीट अँड क्लीन राहत नाही तोपर्यंत तो अर्ज तुम्ही भरत राहा आणि जेव्हा तो व्यवस्थित भरला जाईल तेव्हा तुम्ही तो जमा करा. आणि तुमच्याकडे जे जे क्वालिफिकेशन आहे त्याचे सर्व झेरॉक्स अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे. आणि प्रत्येक झेरॉक्सवर तुमची स्वाक्षरी करा आणि अर्जात पण जिथे जिथे सिग्नेचर पाहिजे तिथे सिग्नेचर करा. सिग्नेचर वगैरे सर्व काही व्यवस्थित करा, नाहीतर त्यामुळे तुम्ही अपात्र ठरवण्यात येईल. कारण सगळं क्वालिफिकेशन असूनसुद्धा काय होतं, छोट्या छोट्या चुकांमुळे आपलं नुकसान होतं. शेवटची तारीख ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अर्ज कधीपासून चालू होणार आहे, शेवटची तारीख काय आहे, आपण यामध्ये ज्या PDF जाहिरात आहे प्रसिद्ध झालेल्या त्या बघू. मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थित माहिती सांगते. हे बघा, जाहिरात नंबर 1 आहे धुळे महानगरपालिकेची. महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, धुळे शहर, गरुड कॉलनी, जय हिंद कॉलनी शेजारी, देवपूर, धुळे 424002. अर्ज भरताना तुमचा पत्ता टाकायचा आणि त्यापुढे जो पिनकोड आहे बघा, हा धुळेचा पिनकोड आहे 424002. पिनकोडमुळे पण खूप चुका होतात. पिनकोड चुकला की तुमचं शहरच चेंज होऊन जातं, त्याच्यामुळे पिनकोड पण व्यवस्थित टाका. बघा, धुळे महानगरपालिकेत एकूण 21 जागा, धुळे महानगरपालिकेत 21 जागा आहे, चंद्रपूरमध्ये 31 आहे. तर धुळेमध्ये ज्या 21 जागा आहे ना त्या इथं दिलेल्या आहे. 118 काझी प्लॉट, हमाल मापाडी, वडजाई रोड, धुळे. अंगणवाडी कोड दिलेला आहे, तिथे मदतनीसची 1 जागा आहे. अशा प्रकारे आझादनगरमध्ये 1 जागा आहे, वडजाई रोडला 1 जागा आहे. आझादनगरमध्येच एकूण 1 2 3 4 जागा आझादनगरच्या आहे, वडजाईच्या 2 जागा आहे. शिवाजीनगरच्या 1 2 3 4 5 6 जागा शिवाजीनगरच्या आहे. अवधानची 1 आहे, मोहाडीची 1 आहे, हाटकरवाडीला 1 जागा आहे, चक्करवर्डी धुळे 1, नवजीवन नगर धुळेला 1 आहे, लीलाबाई चाळची तोड रोडला 1 आहे, मांगदेव बाबा नगरला 1 आहे, पंचवटी पोलीस चौकी, लाला सरदार नगरला 1 जागा आहे. इथे शैक्षणिक पात्रता दिली आहे. अंगणवाडी मदतनीस पदासाठी 12वी उत्तीर्ण पाहिजे. वास्तव्याची अट आहे, म्हणजे तिथले तुमचं रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे. वयाची अट काय बघा, तर कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 35 वर्ष राहील. आणि ज्या विधवा उमेदवार आहेत, विधवा महिला आहेत, त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे त्यांना 40 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. त्यांचं वय समजा 38, 39, 40 असेल तर त्या अर्ज करू शकतात. त्याचसोबत वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला दाखल करायचा आहे. 10वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र, म्हणजे 10वी पासचं जे सर्टिफिकेट आहे ना त्याची झेरॉक्स जोडायची आहे. जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे गरजेचं आहे, म्हणजे बर्थ सर्टिफिकेटचं झेरॉक्स आणि त्याच्यावर सिग्नेचर करून ती जोडायची. उमेदवाराचे किमान आणि कमाल वय हे अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास गणण्यात येईल. म्हणजे अर्ज आता हे जे आहे धुळे महानगरपालिकेचा अर्ज हा कधीपासून चालू होतं आहे, अंतिम 24 तारीख आहे बघा त्याची, 24/4/2025 ही अंतिम दिनांक आहे धुळे महानगरपालिकेची. आणि अर्ज हा 4 तारखेला चालू होतोय धुळे महानगरपालिकेचा अर्ज. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र 27/2/2024 या शासन निर्णयाला लागून राहील. - 30/1/2025 नुसार अर्ज हा 4 तारखेला चालू होतोय. 22 तारखेपर्यंत तुम्हाला तिथे अर्ज करायचा आहे. यासाठी तुम्ही काय करा, हे एकदा बघून घ्यायचा, स्क्रीनशॉट करून घ्या या सगळ्या महानगरपालिकेचा. इथे जायचं, तिथे सगळी चौकशी करायची की अर्ज कधी चालू होणार आहे काय, आणि आम्हाला अर्ज सादर करायचा आहे त्यांना सांगायचं, ते त्या पद्धतीने तुम्हाला गायडन्स करतील. ही त्यांची PDF जाहिरात आहे कम्प्लिटली. आणि हा अर्ज आहे, ह्या अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. हा फोटो इथं
त्याच्यानंतर सही करणारा, जे उमेदवार लेडीज आहे त्यांचे नाव, मुलं किती आहे काय, सर्व व्यवस्थित भरायचा. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, किती अपत्य आहे काय, त्यांचं वय, जन्मतारीख, ते सगळं भरून तुम्ही तिथे जमा करायचं आहे. तर हे असं धुळे महानगरपालिके. त्याचबरोबर चंद्रपूर महानगरपालिकेची जाहिरात आहे बघा. त्यात सिंदेवाही इथे 4 जागा आहे, नागभीड इथे 7 जागा आहे, ब्रह्मपुरी इथे 3 जागा आहे, चिमूर 12, भद्रावती 5, असे एकूण 31 जागा इथं भरल्या जाणार आहे. आणि हे अर्ज तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून 1/4/2025 ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. व्यवस्थित भरून तिथे तुम्हाला ते अर्ज दाखल करायचे आहे. अर्जाचा नमुना तुम्हाला पहिले दाखवला तोच असणार आहे. 10 दिवसाच्या आत तिथे भरायचं आहे. म्हणजे एकूण बघा, 1 तारखेला जाहिरात प्रसिद्ध झाली तर 10 तारखेपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. पुढची जाहिरात आहे परभणी महानगरपालिकेची. महिला बाल विकास प्रकल्प, नागरी प्रकल्प परभणी, जुनी जिल्हा परिषद, तळमजला, जिंतूर रोड, परभणी यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. बघा इथे परत पदाचे नाव ते व्यवस्थित दिलेलं आहे. पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस. मानधनी सेवा आहे. तुम्हाला मानधनी ते 7,500 रुपये मिळणार आहे. कामाचे स्वरूप काय असणार आहे तर अंगणवाडी सेविकांना सहाय्य करायचं, दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडायचं, अंगणवाडीची स्वच्छता करायचं, पिण्याचं पाणी भरायचं, अंगणवाडीत लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलवायचं, अंगणवाडी सेविकांचे निर्देशाप्रमाणे कामे पार पडणे, हे अंगणवाडी मदतनीसचे काम असते. पात्रता 12वी पास पाहिजे. वास्तव्याची अट, तुम्ही जिथे राहतात तिथलं तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला यापैकी एकही डॉक्युमेंट असेल तरी चालेल. वयाची अट कमीत कमी 18 वर्ष 35 वर्ष आहे, जास्तीत जास्त 40 वर्ष आहे. लहान कुटुंबाचा दाखला पाहिजे. त्यासाठी उमेदवार जास्तीत जास्त 2च अपत्य पाहिजे. 2 हयात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य नसल्यास उमेदवाराची नियुक्ती पात्र ठरणार नाही. म्हणजे 2च अपत्य पाहिजे तुम्हाला. जर 3रा आहे, 3 अपत्य 1 तुम्ही दत्तक दिलं आहे असं नाही चालणार. भाषेचे ज्ञान, तुम्ही 10वी पास झालात ना तेव्हा 10वीला तुमचं मराठी भाषा असणे गरजेचं आहे. विधवा आणि अनाथ उमेदवारांना पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागेल. विधवा असून पुनर्विवाह केलेला नाही यासाठी प्रतिज्ञापत्र जोडावं लागेल. त्यांना 40 वर्षापर्यंत वयाची सूट आहे. बदली, अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच स्थानिक रहिवासी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही. म्हणजे इथे बदली वगैरे तुमची काही होणार नाही. मागासवर्ग प्रवर्ग, अनुसूचित जाती जमाती, मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मागासवर्ग प्रवर्ग या उमेदवारांनी प्रमाणपत्र सोबत जोडावे. समजा तुम्ही जातीत असाल तर तुमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट असेल ते एक झेरॉक्स प्रत त्याच्यासोबत जोडावी. अनुभव, तुम्हाला शासकीय यंत्रणेतील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असण्याचा असेल तर प्राधान्य देण्यात येईल. आणि ही जाहिरात 4/4/2025 प्रसिद्ध झाली आहे. 4 तारखेला, आज किती 6 तारीख आहे, 4 तारखेला ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर 4 तारखेपासून 10 दिवसापर्यंत म्हणजे 22 तारखे 10 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसापर्यंत म्हणजे 22/4/2025 पर्यंत तुम्हाला अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिलेली आहे. प्राथमिक यादी, अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर अर्ज तपासणी झाल्यावर उपरोक्त शासन निर्णयाप्रमाणे कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच http://parvani.gov.in या वेबसाईटवर प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे तिथे यादी लावण्यात येईल कोण कोण इथे हे झाले सिलेक्ट झालेलं आहे. यादीसारखं ती कार्यालयीन नोटीस बोर्डावर प्रसिद्ध झाल्यामुळे 7 दिवसापर्यंत जर तुम्हाला तुमच्यात काही हरकत असेल त्या यादीबद्दल तर तुम्ही ते 7 दिवसापर्यंत देऊ शकतात. पूर्ण कार्यवाही प्रसिद्ध केल्यापासून 30 दिवसाच्या आत पूर्ण कार्यवाही होणार आहे. भरतीची पूर्ण कारवाई आणि प्रतीक्षा यादी आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसापर्यंत रुजू झाले नाही त्यास अपात्र ठरवण्यात येईल.
समजा तुमचं यादीत नाव आलं आणि तुम्हाला लगेच 30 दिवसाच्या आत तिथं कामावर हजर राहावं लागेल, नाही तर तुमचं मग नियुक्ती रद्द होईल. निवड प्रक्रियेविरुद्ध काही तक्रार असेल तर 7 दिवसाच्या आत तिथे तुम्ही ती दाखल करायची आहे. कागदपत्राच्या प्रती स्वसाक्षांकित करून जोडायची आहे, स्वतःची सिग्नेचर करून जोडायची आहे. सेल्फ रजिस्ट्रेशन म्हणतात त्याला. अर्ज http parphani.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसा याची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याच्यात पण अर्ज आहे, त्याची प्रिंट तुम्ही काढू शकतात. PDF डाउनलोड करून घ्यायची आणि प्रिंट काढून घ्यायची. प्रतिज्ञापत्र जोडायची, विवाहित असेल तर, आणि विधवा असेल तरी पण प्रतिज्ञापत्र जोडायचे. बघा, परभणी महानगरपालिका सारंगनगरमध्ये एक जागा आहे, गंगाखेड नगरपालिका फुले नगरमध्ये एक जागा आहे, अशा एकूण 2 जागा आहे इथे. हा असा अर्ज आहे. अंगणवाडी मदतनीस मानधनी पदावर अर्ज नमुना, फोटो जोडायचा आहे. तर सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित वाचायचं शांततेत आणि भरायची आहे, आणि मगच अर्ज दाखल करायचं आहे. हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे, ते पण व्यवस्थित भरा. आणि जर तुम्ही विधवा असेल आणि महिलांच्या बाबतीत पुनर्विवाह न केल्याचं हे प्रतिज्ञापत्र आहे, तर हे प्रतिज्ञापत्राची अशी एक प्रिंट काढून घ्या. लहान कुटुंबाची प्रिंट काढून घ्या आणि अर्जाची प्रिंट काढून घ्या. प्रिंट 2-3 काढा, म्हणजे काही चुका पण झाल्या तर जे व्यवस्थित बिना खाडाखोडीचा अर्ज आहे तोच दाखल करा. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.